सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। चालू असणारं कठोपनिषद द्वितीय अध्याय चतुर्थवल्ली कालच्या पाठामध्ये आपण पाहिली. त्याची असणारी फलश्रुती. काय फलश्रुती सांगितली तर ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. अशा प्रकारे काय या संपूर्ण सृष्टीमध्ये जो काय एकात्मदर्शन करतो, एकच आत्मा सर्वत्र आहे अशा प्रकारे जो पाहतो तो ब्रह्मभावाला प्राप्त होतो. आणि जो अनेकात्मदर्शन करतो तो जन्म आणि मरण रूपी जे चक्र आहे त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा तो येत राहतो. की अशा प्रकारे ही असणारी फलश्रुती. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे? हा पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे जन्म मरणाचं जे चक्र आहे त्याच्यामध्ये जायचंय का? भगवंताचं असणारं ते परमधाम यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. भगवंताचं जे परमधाम स्वस्वरूपाचं असणारी प्राप्ती करून घ्यायची. हे आता आपण साधकाने आपल्या आप यामध्ये ठरवायचं. म्हणजे अशा प्रकारे तेच असणार ब्रह्मज्ञान आता या ठिकाणी. म्हणून आणि अशा अनुषंगाने कालच्या असणारा 15व्या मंत्रातून त्या ठिकाणी असणारी चतुर्थवल्ली समाप्त झाली. आता आज असणारा अध्याय द्वितीय हा तथा पंचमवल्ली 5वी असणारी वल्ली आज आरंभ करणारा. 5 आणि 6 झालं की झालं. आता शेवट, आता याच्याकडे आलो. शेवट जो आहे शेवटाकडे आता आपण चाललेलो आहोत. आणि म्हणजे अशा प्रकारे त्याच्यामध्ये असणारा पहिला असणारा मंत्र. आता मागच्या असणारी जी चतुर्थवल्ली आहे तिथे काय केलं? ह्या शरीराला रथाची उपमा दिली. हा शरीर म्हणजे काय? रथ. या रथामध्ये कोण बसला? जीवात्मा. बुद्धी सारथी, मन लगाम, इंद्रिये घोडे, विषय रस्ता. त्याच्यावरनं हा आता धावतो आहे. आणि म्हणून काय? जो सारथी आहे, सारथीचं काम काय असतं? ड्रायव्हरचं व्यवस्थित जो बसलेला आहे त्याला व्यवस्थित आपल्या गंतव्य स्थानापर्यंत घेऊन जाणे, पोहोचवणे, हे सारथीचं काम. म्हणजे अशा अनुषंगाने मग त्यासाठी रथ कोणता? हा शरीररूपी रथ. त्याच्यामध्ये तो बसलेला आहे जीवात्मा. आणि मग त्याला ही बुद्धी, मन, इंद्रियरूपी घोडे जे आहेत ते त्याला काय घेऊन जात आहेत. हे सगळे व्यवस्थित असतील तरच व्यवस्थित जाईल. आणि याच्यामध्ये कुठे बिघाड झाला, मनामध्ये, इंद्रियांमध्ये, घोड्यांमध्ये, तर मग रथ खड्ड्यातच पडणार आहे. अशा प्रकारे मागच्या या सगळ्या असणार चतुर्थवल्लीचा सारांश. आता पंचम जी वल्ली आहे या पंचमवल्ली मध्ये काय सांगितलं? आता तिथे सांगितली रथाची उपमा केली. आता इथं नगराची रचना केली. पुरमेकद्वहद्वारम, या ठिकाणी काय केलं? एकादशद्वारम. हे संपूर्ण या ठिकाणी या शरीराला नगराची रचना करून त्या ठिकाणी असणारा त्या नगराचा स्वामी, मालक, तो असणारा जीवात्मा, तोच ब्रह्म आहे. म्हणून तोच असणारा सिद्धांत मागच्या पाठामध्ये रथाची उपमा. आता याला नगराची रचना या ठिकाणी केली. आणि म्हणजे अशा प्रकारे अत्यंत का बरं
आता झाला विषय संपूर्ण झाला. गीतेमध्ये सुद्धा जो दुसरा अध्याय, दुसऱ्या अध्यायामध्ये संपूर्ण गीतेचा विषय संपला आणि फलश्रुती झाली. विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतीम अधिगच्छति. तो शांतीला प्राप्त करतो. हे कशासाठी? हे सगळं जे आहे, हे सगळं यांनी काय प्राप्त होणार आहे आम्हाला, ते सर्व शिकल्यानंतर आम्हाला ती परमशांती आहे, ती परमशांती प्राप्त होणार आहे. ही आली याची फलश्रुती. परंतु ती सांगितल्यानंतर आता गीता संपली. पण तसं झालं का? नाही. पुन्हा तिसरा अध्याय काढला. कर्मयोग, ज्ञानसंन्यास योग, कर्मसंन्यास योग, ध्यानयोग करत करत पुन्हा किती, त्यानंतर पुन्हा 18 अध्याय सांगण्याचा प्रयत्न केला. का? अत्यंत काय हे जे तत्व आहे अत्यंत दुर्विज्ञेय. किती सांगितलं पुन्हा 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 त्याच विषयाचा. कारण काय, हे प्राप्त करण्यासाठी बुद्धी काय सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी सांगितलं. अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म म्हणून राजगुह्य, अत्यंत सूक्ष्म आहे हे तत्व. आणि अशा प्रकारे असणारं अत्यंत सूक्ष्म तत्व हे सहसा जडबुद्धीला, सर्वसामान्य जो व्यवहार आहे आपला, त्या सर्वसामान्य व्यवहारिक मनुष्याला तो सहसा प्राप्त होत नाही. आणि म्हणून त्याकरता काय केलं पाहिजे? पुन्हा ते जे तत्व आहे पुन्हा पुन्हा त्याची आठवण करू. आपण म्हणतो तुला आठवण करून देतो, रिमाइंडर थोडक्यात. आता हे जे आहे पंचमवल्ली, षष्टवल्ली, हे काय सांगितलेलंच तत्व. नचिकेताने असलेला त्या ठिकाणी प्रश्न, त्या प्रश्नाच्या अनुषंगानेच यमाने दिलेली अध्यात्मविद्या जी आहे, त्या अध्यात्मविद्येचा त्या ठिकाणी असणारा उपदेश. परंतु तोच लगेच लक्षात येणार नाही. आणि तोच उपयोग पुन्हा 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 स्थानोन्निखनज्ञायेन पुन्हा पुन्हा काय केलं? दृढ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि अशा अनुषंगाने मग काय केलं? रथाची उपमा झाली, आता नगराची उपमा दिली या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे काय म्हणतात पाहू या ठिकाणी. ब्रह्म अत्यंत दुर्विज्ञेय आहे, अत्यंत दुर्विज्ञेय. सहसा त्या ब्रह्म तो विचार सुद्धा येणं. म्हणून मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः सांगितलं. हजारो जे आहेत ते प्रयत्न करतात. परमेश्वर काय आहे जाणून घ्यायचा, परमेश्वर काय आहे जाणून घ्यायचा. परंतु त्या हजारो लोकांमध्ये एखादाच काय त्या परमेश्वराला तत्वतः जाणतो. निर्वैर सर्व भूतेषु. तत्वतः जाणणं म्हणजे काय? निर्वैर सर्व भूतेषु यस्य मामेति पांडव. हे तत्व येतं. सगळ्या भूतमात्रामध्ये कुठल्याही प्रकारची वैर असण्याची भावना, मी त्याचा बदला घेतो, मी असं करतो तसं करतो, ही काय संपूर्ण नष्ट झालेली आहे. भूता परस्परे जडो दुरितांचे तिमिर जावो. हे सगळं काय? हे निर्वैर सर्व भूतेषु. हा जो गीतेचा सिद्धांत आहे तोच पसायदानामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. सर्व भूतमात्रामध्ये मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प तो नष्ट व्हावा, अशा प्रकारचा विचार मनामध्ये येऊ नये. आणि म्हणून अशा प्रकारचे का? आणि म्हणून त्याकरता पुन्हा 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 या ठिकाणी ते दुर्विज्ञेय ब्रह्मतत्व आहे. तेच आता ब्रह्मतत्वाचे प्रकारांतर आणि निश्चय करण्याकरता पुढील ग्रंथात आरंभ. म्हणून तोच विषय, तोच सिद्धांत. आता पुन्हा ब्रह्मवित् ब्रह्मैव होती. अमूल सिद्धांत वासुदेव सर्वम. अमूल सिद्धांत अंतर्बहिश्च तत्सर्वम. अमूल सिद्धांत स एकः अमूल सिद्धांत स ऐक्षत समूल सिद्धांत. आणि तोच काय इथं पुन्हा पुन्हा काय केलं? या आता या ठिकाणी पुन्हा तोच सिद्धांत दृढ करण्याचा सारखं सांगायला लागतंय. व्यवहारामध्ये सुद्धा एखादी गोष्ट एखाद्या मुलाला कळत नसेल तर काय करतात? शिक्षक असेल, घरचे असतात, सारखं सातत्याने विसरशील बरं का, विसरशील बरं का, रिमाइंड, सारखं सारखं तेच गोष्टी. हे असं करायचं नाही, हे असं करायचं नाही, तुला ती सवय. मग आम्हाला कोणती सवय? जीवात्म्याला कोणती सवय लागली आहे?
जीवात्म्याला या ठिकाणी संसाराकडे जाण्याची सवय लागते. त्यामध्ये 2 अंश सांगितले मागे. काय? एक प्रकृती आणि एक पुरुषाचा अंश आहे. प्रकृतीच्या अनुषंगाने संसाराकडेच धावतोय आणि पुरुषाच्या अनुषंगाने परमेश्वराकडे धावतोय. दोन्ही धावणं चालू आहे त्याचं. परंतु प्रकृतीकडे एवढा धावतोय की परमेश्वराचं विस्मरण होतंय. मग आता केलं काय पाहिजे? परमेश्वराकडे एवढं धावलं पाहिजे की प्रकृती संसाराचं विस्मरण केलं पाहिजे. आणि म्हणून ते परमेश्वराकडे पुन्हा 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 धावण्यासाठी, म्हणून तोच सिद्धांत, ते दुर्विज्ञेय तत्व प्रकारांतरेनं असं नाही कळलं तर मग असं कळतो, हे सांगितलं असं नाही तुला कळलं ना, मग ठीक आहे, काय हरकत नाही, मग तुला असं सांगण्याचा प्रयत्न करतो. हे नाही कळलं ना, मग आता असं सांगण्याचा प्रयत्न करतो. विषय तोच. त्याच्याकडनं नाही कळलं तर आणखी कोणाकडनं कळण्याचा प्रयत्न करून घेतो. म्हणून अशा अनुषंगाने, म्हणून या ठिकाणी सुद्धा आता मग काय, नगराची रचना या ठिकाणी करून त्या ठिकाणी असणार तो जीवात्मा म्हणजेच ब्रह्म, हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. काय म्हणतात? असणारा द्वितीय अध्याय वल्ली पंचम मंत्र प्रथम. काय म्हणतात? पुरमेकादशद्वार भजस्या वक्रचेतसः अनुष्ठाय न शोचते विमुक्तश्च विमुच्यते एतद्वैतत्. अशा प्रकारे या ठिकाणी काय, का नित्य विज्ञान स्वरूप अजन्मा, कधीही त्याला जन्म होत नाही असा अजन्मा असणारा तो आत्मा, तो या ठिकाणी पुर म्हणजे नगर, रामपूर, लक्ष्मणपूर, पुर म्हणजे नगर, अनेक लोकांची असणारी एकत्र ठिकाणी असणारी वस्ती, त्याला आपण पुरम म्हणतो. बरोबर. म्हणून अशा प्रकारे त्या नित्य विज्ञान स्वरूप अजन्मा, त्याचा कधीही जन्म होत नाही असा अजन्मा तो आत्मा, त्याचं काय, हे पुर म्हणजे शरीर जे आहे त्याचं एक नगर आहे, हे त्याचे नगर आहे. ह्या नगराला, या पुरामध्ये राहणारा तो आत्मा आहे. या शरीररूपी नगरामध्ये तो राहतो. या नगराला किती सांगितले? या नगराला किती? 11 प्रकारचे दरवाजे त्यांनी सांगितलेले आहे. किती सांगितले? 11 प्रकारचे दरवाजे या नगराला त्यांनी सांगितले. 11 दरवाजे असणारे आहे त्या आत्म्याचे ध्यान केल्यानंतर. आणि अशा प्रकारे या 11 दरवाज्यांमध्ये तर आपल्याला किती? 9द्वारे, पुरे 9 द्वार माहिती आहेत. त्याच्यामध्ये 2 जास्तीची सांगितली, 11 सांगितली. 9 सर्वसामान्यांना माहिती असणारी, परंतु इथे 11 सांगितली. 9 कोणती? मुख 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वरती मस्तकावर असणारी आणि खालच्या स्थानी असणारी 2, अशी असणारी 9द्वारे. पण 11 मग कशी झाली? एक नाभी सुद्धा द्वार आहे. गर्भाशयामध्ये असताना गर्भाची जी वाढ आहे कशाच्या अनुषंगाने होते? नाभीतूनच होते. पण ते एक द्वार सांगितलं. आणि इथे एक ब्रह्मरंध्र आहे. आपण टाळू भरणं ज्याला म्हणतो. काय म्हणतो? टाळू भरणं. लहान मुलांचे आपण टाळू भरत असतो. तिथे काय? इथे त्याला म्हणतात ब्रह्मरंध्र. ज्ञानी आहे तो त्या ह्याच्यातनं बाकीचे जे आहे छिद्रातून ज्या अज्ञानी आहे त्या अनुषंगाने त्या क्रमण करतात. परंतु ज्ञानी ऊर्ध्व जे मूल आहे या ठिकाणी असणार जे ब्रह्मरंध्र आहे त्यातून तो जातो असं म्हणतात. आणि म्हणून त्या ठिकाणी जे संन्यासी आहेत, ज्ञानी आहेत, शंख त्यांच्या डोक्यावर ठेवतात. असो. आणि म्हणून अशा प्रकारे हे किती? अशा प्रकारे हे 11 द्वार. हा मूर्धमध्ये 9 आणि या ठिकाणी अशा प्रकारे असणारी ही 11 प्रकारची असणारी या ठिकाणी द्वार. आणि मग ह्या द्वारामध्ये असणारा ते आत्मतत्व. याच्यामध्ये काय? ते आत्मतत्व. असं ते असणारं आत्मतत्व ते जाणल्यानंतर जो साधक आहे तो साधक शोक करत नाही. तो कदापि शोक करत नाही. याच्यामध्ये त्याचा वास्तविक स्वरूप, या नगरामध्ये राहणारा नगराचा जो स्वामी तो कोण हे जाणल्यानंतर अरे हाच खरा या नगराचा स्वामी आहे हे अशा प्रकारे त्यांनी जाणलं. आणि मग जाणल्यानंतर कोणी या साधकाने मग त्याला आता मग शोक होत नाही. कारण त्याचा असणारा खरा कोण हे कळतं. वास्तविकता आपण म्हणतो. व्यवहारामध्ये सुद्धा दुःख का? अवास्तविकता घेऊन आपण बसतो.
सगळ्यांच्या दुःखाचं असणारं जे मूल आहे, सर्व लोकांचं अज्ञानी जनांचं दुःखाचं एकमात्र मूल जे अवास्तविक आहे, अवास्तविक म्हणजे खरं नाही, खोटच आहे, तेच घेऊन आपण बसतो. म्हणजे माहिती तो दुसऱ्यांना फसवतो. अनेक जण सांगतायत त्याच्याशी तू दोस्ती केली आहे बरं का, पण तो तसा नाही, तो तुला आज ना उद्या खड्ड्यामध्ये घालणार आहे. हे अनेक मित्र सांगतात. नाही तरी हा काय म्हणतो, नाही, तो तसा नाहीच, त्याच्याकडनं तसं होणार नाहीच. मग एक दिवस काय होतं, एक दिवस जे सांगितलेलं आहे इतरांनी तेच होतं. एक दिवस याला कुठेतरी तो खड्ड्यात घालूनच टाकतो. मग याचे डोळे उघडतात. मग त्याला, अरे तू सांगितलं होतं, याने सांगितलं होतं, त्याने सांगितलं होतं. म्हणजे काय, माहिती आहे, वास्तविकता त्याची तशीच आहे हे माहिती असून सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि मग खड्ड्यात जाऊन पडणं. या अनुषंगाने आणि म्हणून आपल्याला इथं काय केलं पाहिजे, म्हणजे काय, वास्तविक माहिती आहे, खड्ड्यात पडणं म्हणजे काय, जीवाचं वास्तविक स्वरूप काय आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे वास्तविक स्वरूप आहे हे माहिती असताना सुद्धा त्याला काय, सुखी दुःखी नाम रूपधारी हे सगळं काय त्याला सिंबॉलिक करून टाकलं. आणि वास्तविक चिदानंद स्वरूप सुख असताना काय केलं, संसारी दुःखी बनला. म्हणजेच काय, वास्तविकता स्वीकारली नाही. आणि म्हणून अशा प्रकारे कोणाचं, म्हणून त्याचं अशा प्रकारे आत्म्याचं ध्यान केल्यानंतर तो मनुष्य शोकाला प्राप्त होतो. म्हणजे वास्तविकता स्वीकारल्यानंतर तो काय शोकाला प्राप्त होत नाही, व तो या शरीराच्या असल्यानेच काय कर्मबंधनापासून मुक्त असूनही मुक्त होतो. म्हणून अशा प्रकारे एकदा त्याला जाणल्यानंतर मी कोण हे एकदा त्यांनी जाणल्यानंतर ही सगळी शरीराच्या द्वारे कर्मण्येवाधिकार असते, या न्यायाने कर्म करून सुद्धा तो त्या कर्माचं असणारं जे बंधन आहे त्या बंधनाला तो प्राप्त होत नाही. कधी, हे सगळं जाणल्यानंतर काय आहे, जे काय आहे सगळं घडणारं जे आहे सृष्टीचा सगळे नियम आहेत. विशास्मात् वा तप्पवते विशोदेति सूर्य, सूर्य चंद्र हे सगळे उगवणं, वाऱ्याचं वाहनं, हे काय सगळं सृष्टीच आहे, त्याच्यामधलाच मी एक घटक आहे. जसं हे सगळं ब्रह्मांडाचं चक्र चालत आहे त्यामधलाच मी एक घटक आहे हे त्याला एकदा कळलं. करता करविता तो परमेश्वरच आहे, माझ्या हातात काही नाही. जी सत्ता आहे ती त्याचीच आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवी तो हरिवीन. हे एकदा त्याला कळलं की हरीच आहे, त्याच्या इच्छे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सांगितलं शास्त्राने. परमेश्वराची इच्छा विना आपण म्हणतो एक पान सुद्धा हलू शकत नाही. मग कर्तुम अकर्तुम एखादी काय करायचं हे पहिलंच जाणतो. म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाला म्हणतो कालोस्मी लोकक्षय प्रवृत्ता. सगळ्यांना मारण्यासाठी झालोय. आता सगळं झालं, समजून सांगितलं, हे केलं ते केलं, पण ऐकत नाही. मग आता काल स्वरूपच बनून आलो, सगळ्यांचाच नाश करणार. कर्तुम अकर्तुम कितीही प्रयत्न करा, आज जे पांडव आहे त्यांना काही होऊ, पण त्यांचा मी नाश होऊ देणार नाही. किती तुम्ही प्रयत्न करा, अन्यथा कर्तुम विपरीतच करणार. म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त काही नाही हे स्पष्टतया लक्षात ज्यावेळेस येतं, मग त्यावेळेस काय आपल्यामधनं असणार कर्तृत्व आणि भोक्तृत्व, मी करतो आणि मी काही करू शकत नाही, काही आपल्याच्याने होऊ शकत नाही. किती आपण प्लॅनिंग केला तरी काही ना काहीतरी येतं, तो प्लॅनिंग बिघडतं, फिसकटतं आपलं. मग अशा प्रकारे मग काय कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तोच परमेश्वर आहे. अशा प्रकारे
ज्यावेळेस भावना होते आणि त्या भावनेने मग काय करतोय, मनुष्य तो आहे शरीराचा असल्याने कर्म बंधनापासून मुक्त होतो. आणि अशा प्रकारचा शरीराच्या बंधनापासून एकदा त्याला कळलं, आता करता भोगता मी नाही, हे एकदा ज्ञान झालं की मग ती जी कर्म आहे ती कर्म फक्त ते काय, शारीरम केवलम कर्म सांगितलं. कुरन्नाप्नोति किल्बिषम, शरीर फक्त कर्म ती करत राहतं. पण त्याच्यापासून त्याच्याशी आता काय झाला, संबंध विच्छेद झाल्यामुळे ती कर्म त्याला बंधनात टाकत नाही. आणि निश्चय हेच ते ब्रह्म आहे. आणि अशा अनुषंगाने मग ते ब्रह्मपद आहे, त्या ब्रह्मपदाला तो जीवनामध्ये प्राप्त करून घेतो. आचार्यांचं असणारे व्याख्यान. आचार्य काय म्हणतात या ठिकाणी, पुरम पुरम इव पुरम, काय, द्वारपाल अधिष्ठात्रादी अनेक उपकरण संपत्ती दर्शनात शरीरम पुरम. आचार्यांचं वाक्य भाष्य. आचार्य म्हणतात, पूर्वीच्या वल्लीमध्ये, याच्या अगोदरती चतुर्थ वल्लीमध्ये काय झालं, पूर्वीच्या वल्लीमध्ये ब्रह्मतत्वाचा विचार केला आहे. ब्रह्मतत्व काय, ब्रह्मतत्व काय, ह्या ब्रह्मतत्वाचा विचार पूर्वीच्या याच्यामध्ये केला, वल्लीमध्ये म्हणजे चतुर्थ वल्लीमध्ये केला. तथापि ब्रह्मतत्व हे अत्यंत दुर्विज्ञेय असल्याने दुसऱ्या प्रकाराने त्याचा निश्चय दुसऱ्या प्रकारे त्याच तत्वाचा निश्चय करण्यासाठी, आणि म्हणून ते अत्यंत दुर्विज्ञेय, सहजा कितीही सांगितलं ते कळत नाही, आणि म्हणून अत्यंत दुर्विज्ञेय असल्यामुळे त्याचाच अत्यंत दुर्विज्ञेय असल्यानेच दुसऱ्या प्रकाराने आता तिथं सांगितलं. परंतु इथे या ठिकाणी दुसऱ्या प्रकाराने काय, या ठिकाणी काय, दुसऱ्या प्रकाराने त्या तत्वाचा निश्चय करण्यासाठी या पाचव्या वल्लीमध्ये प्रसिद्ध नगराच्या रूपकाने आत्मतत्वाचे निरूपण केलेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय केलं, या पाचव्या वल्लीमध्ये त्या संपूर्ण शरीराचं या ठिकाणी काय, नगराच्या रूपकाने, या ठिकाणी त्याला नगराची उपमा दिली आणि प्रसिद्ध नगराच्या रूपकाने आत्मतत्वाचे निरूपण केले. तेच आत्मतत्व जे मागच्या वल्लीमध्ये सांगितलं तेच आत्मतत्व आता या ठिकाणी म्हणजे पंचमवल्लीमध्ये कशाच्या अनुषंगाने, नगराच्या रूपकाने, नगर जे आहे नगराच्या रूपकाने त्या आत्मतत्वाचे निरूपण केले आहे. अजस्य अवक्रचेतसा एकादशद्वारम पुरम इव इदम पुरम. म्हणून अशा असणारे हे शरीर काय सांगितलं, प्रत्यक्ष दिसणारे हे जे स्थूल शरीर, हे आपलं दिसणार स्थूल, सूक्ष्म आणि कारण, तीन प्रकारची शरीर सांगितली. हे पहिलं स्थूल, त्याच्या आत सूक्ष्म, त्याच्यानंतर कारण, त्याच्यामधलं हे स्थूल जे शरीर आहे पहिलं दिसणारं आपल्याला प्रत्यक्ष दिसणारे हे जे स्थूल शरीर तेच पुराप्रमाणे म्हणजे प्रसिद्ध नगराप्रमाणे समजावे. हे शरीरच काय, स्थूल म्हणजे प्रसिद्ध नगराप्रमाणे समजावे. ज्याप्रमाणे प्रसिद्ध नगराच्या संरक्षणासाठी द्वारपाल म्हणजे संरक्षक असतात, त्या नगराचं संरक्षण करण्यासाठी कोण असतं, तर त्या ठिकाणी द्वारपाल ठेवलेले असतात. प्रत्येक जे आहे नगराचे असणारे 4 द्वारं, त्या 4 द्वारांवर असं सैनिक, द्वारपाल, राजमहालामध्ये जाताना सगळं त्या ठिकाणी द्वारपाल, हे सगळं ज्याप्रमाणे ठेवलेले असतात, ज्याप्रमाणे प्रसिद्ध नगराच्या संरक्षणासाठी द्वारपाल म्हणजे संरक्षक असतात, तसेच त्याचे अधिपती असतात, तसेच त्याचे असणारे पुन्हा द्वारपाल बाहेर, आतमध्ये त्या विशिष्ट नगरामध्ये जे असणारे जे काय बिल्डिंग्स आहेत काय आहे तिथे सुद्धा कोण असतं, त्याचे अधिपती म्हणजे हा माझा, यामध्ये 1 नंबरचा बंगला माझा, 2 नंबरचा त्याचा, ते असणारे त्याचे अधिपती, तसेच त्याचे अधिपती असतात. आणि म्हणून त्याप्रमाणे स्थूल शरीराचेही अनेक उपकरणांनी युक्त आहे. अनेक हे स्थूल शरीर सुद्धा काय, अनेक उपकरणांनी म्हणजे अनेक इंद्रियांनी युक्त आहे. या शरीराची किती, आणि या अशा असणाऱ्या शरीराला किती, 11 द्वारे आहेत. किती द्वारं सांगितली, 11 द्वारे आहेत. 2 चक्षु, नंतर 2 नासिका म्हणजे नाक, 2 कर्ण म्हणजे कान, 1 मुख, ही वरील 7 द्वारे आहे. ही वरती असणारी 7 द्वारे. मूर्धा म्हणजे इथे मस्तकाला, हे आहे मूर्धा म्हणजे मस्तक. तसेच खालच्या बाजूला, आता खालच्या बाजूला नाभी म्हणजे असणारी आपण ज्याला म्हणतो बेंबी, त्यानंतर पायू म्हणजे आपण मलत्याग करणारं, उपस्थ म्हणजे आनंदाचा विषय आहे त्या ठिकाणी उपस्थ, ही 3 मिळून शरीराच्या खालच्या बाजूला अशी मिळून किती आली, 11. ही 3 मिळून या शरीररूपी नगरास 11 द्वारे आहे. अशा प्रकारे
हे 11 द्वारांनी युक्त असणारं शरीर एकादशद्वारे आहे. चक्षुरादी इंद्रिये द्वारपाल, चक्षु आदी जी इंद्रिय आहे हे सगळं बघण्याचं काम करतात. द्वारपाल तेच करतो, सगळीकडे बघण्याचं काम करतो, कोण आलं कोण गेलं. पण चक्षुरादी इंद्रिय हे द्वारपाल आहेत. त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता हे अधिपती, त्या इंद्रियाच्या अधिष्ठात्री देवता, चक्षुची अधिष्ठात्री देवता सूर्य. मग ते कोण झालं? ती अधिपती, त्या असणाऱ्या याची अधिपती ती देवता. त्यानंतर त्वक, मांस, रुधिर, मेद, मज्जा, अस्थि, स्नायू हे त्याच्यामध्ये असणारे प्राकार म्हणजे खोल्या, रूम्स म्हणा, त्यामध्ये अलग लक्षात. आणि हे देवता अधिपती, त्यामध्ये राहणाऱ्या सूर्यादी हे जे काय आहे त्या ह्या प्राकार म्हणजे तिथं असणारी रूम, ते असणार प्रकार असणारी रूम प्रकारासारख्या आहेत. अशा प्रत्येक शरीराला नगरा आणि अशा प्रकारे हे जे शरीर आहे या शरीराला काय नगराचं रूप या ठिकाणी त्यांनी दिलं. या सर्व उपकरणांसह जे शरीर त्यापेक्षा वेगळा असणारा जो शरीराचा मालक. आता विषयावर आला. नगर म्हणजे शरीर. या सर्व उपकरणांसहित असणारं हे जे शरीर त्यापेक्षा वेगळा असणारा असा जो त्या शरीराचा मालक. आता मालक भिन्न आला बरं का. म्हणून शरीराचा मालक कोण? जीवात्मा. तिथं पण जीवात्माच आहे. काय रथामध्ये बसणार आहे इथे पण जीवात्माच आला, बरोबर. जीवात्मा त्याच्याकरता हे सर्व सोपाकरण आहे. त्याच्यासाठी हे सगळं जे काय आहे कोणासाठी? तो जीवात्मा इथं जो बसलेला आहे त्यासाठी ही इंद्रिय, त्याच्यासाठी हे प्रकार, त्यासाठी हे सगळं जे काय आहे इथे भोग सामग्री, उपकरणादी सामग्री जी काय ठेवलेली आहे या शरीरामध्ये हे कोणाच्यासाठी? त्या जीवात्म्यासाठी. म्हणून त्याच्याकरता हे सर्व सोपाकरण आहे. म्हणजे हे सगळं काय इथं उपकरणं देऊन ठेवलेली आहे, हे जे उपभोग ठेवून दिलेले आहे ते त्या जीवात्म्याकरता. ज्याप्रमाणे नगराचा स्वामी जो राजा त्याच्याकरता सर्व उपकरणांसह प्रसिद्ध नगर आहे, ज्याप्रमाणे नगराचा असणारा जो राजा असतो, स्वामी तो राजा असतो, त्याच्याकरता म्हणून त्या नगरामध्ये जी काय व्यवस्था केलेली असते, अनेक प्रकारच्या गाड्या असतील, हे असेल, काय 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 गार्डन केलेलं असेल, भाग असेल, सुंदर महल असेल, अशा अनेक प्रकारच्या भोगवस्तू तिथं असतील. हे सगळं कोणासाठी? तो नगराचा जो स्वामी राजा आहे त्याच्यासाठी हे सगळं आहे. म्हणून राजा त्याच्याकरता सर्व उपकरणांसह प्रसिद्ध नगर असते. आणि ते नगर कोणाचं नाव असतं? त्याच्या नावावरच ते असतं. माझ्यासाठी मी हे वसवलं आहे. म्हणून ते कोणासाठी? ते त्याच्यासाठीच आहे. तिथे प्रत्येक होणारी जी घटना आहे, प्रत्येक होणारं जे कार्य आहे ते कोणासाठी? तर राजासाठीच असतं. तेच सांगितलं. प्रसिद्ध आहे राजस्थानीय असा जो शरीराचा स्वामी जीव. या ठिकाणी सुद्धा या शरीराचा असणारा स्वामी कोण? तो जीव. तो सूर्याचा स्वामी जीव तो अज म्हणजे जन्मादी षडभाव विकार रहित असा आहे. त्याच्यामध्ये कुठलेच विकार नाही. अस्ति जायते वर्धते अपरिणमते विपक्षेते विनश्यती षड्विकारवत एत स्थूल शरीरम सांगितलं. पण हे विकार त्या जीवामध्ये कुठलेच विकार नाही. तसेच म्हणून तो काय षडभाव विकार रहित आहे. तसेच तो जीव अवक्रचेत म्हणजे काय? आदित्याप्रमाणे ज्याचे ज्ञान स्वाभाविक नित्य कूटस्थ आहे, जो स्वाभाविकच आहे, म्हणजे स्वस्वरूपच आहे तो. जसं सूर्याला दुसऱ्याकडनं प्रकाश घेण्याची गरज पडत नाही, तसं या ठिकाणी सुद्धा आदित्याप्रमाणे ज्याचे ज्ञान स्वाभाविक सहज आहे, ज्ञानस्वरूपच आहे तो. म्हणून स्वाभाविक, म्हणून काय? नित्य आणि कूटस्थ अशा जीवाहून अभिन्न जे ब्रह्म. असं हे कोण? हे सगळे ब्रह्माचे असणारे गुण. असं जे ब्रह्म ते या जीवाहून अभिन्न आहे, म्हणजे भिन्न नाही. हे दोन्ही जीव आणि ब्रह्म ऐक्य ज्ञान हे दोन्ही एकच आहे. आणि म्हणून अशा जीवाहून अभिन्न जे ब्रह्म त्याचे राहण्याच्या शरीररूपी नगर आहे. आणि त्याच्याकरता राहण्याचं काय? हे शरीररूपी नगर आहे. या सर्व जड पदार्थांचा चालक प्रकाशक असा कोणी असा तरी चेतन मानला पाहिजे. आणि हे सगळं जे घडतंय हे घडवणारा कोणीतरी आहे. तो कोण? तो चेतन आणि प्रकाशक मानला पाहिजे. आणि म्हणून शरीर म्हणून अशा सर्व जड पदार्थ हे सगळे वास्तविक शरीर जडच आहे. परंतु जड शरीर असताना हे सगळे व्यवहार होत आहेत. आता मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, हे करणारा, याला ही शक्ती देणारा कोणतरी त्या ठिकाणी चेतन अपेक्षित आहे.
आणि म्हणून अशा प्रकारे या सर्व जड पदार्थांचा चालक प्रकाशक असा कोणीतरी चेतन मानला पाहिजे. शरीररूपी पुराचा बालक जीव जरी असला तथापि तो जीव ब्रह्मापेक्षा भिन्न नाही. यद्यपि या शरीररूपी पुराचा मालक या ठिकाणी जीवात्मा जरी असला तरी सुद्धा तो जीवात्मा, तो जीव, तो परमात्म्यापासून भिन्न नाही. जीव ब्रह्मापेक्षा भिन्न नाही. या दोघांमध्ये असणारं चैतन्य जे आहे हे चैतन्य एकच आहे. तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत. त्या परमेश्वराने त्या ब्रह्मानेच काय त्यांनी ह्या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली आणि मग तोच त्या सृष्टीमध्ये प्रविष्ट झाला. तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत. या श्रुतीने जीव व परमात्मा यांचा औपाधिक भेद असला तथापि वास्तविक अभेद दाखवलेला आहे. आणि म्हणून अशा अनुषंगाने त्या ठिकाणी यद्यपि आपल्याला औपाधिक भेद दिसला तरी वास्तविक जो आहे वास्तविक अभेदच आहे. तत्वतः जरी असं वाटत असलं जीवात्मा परमात्मा जरी भिन्न असं जरी वाटत असलं तरी तत्वतः एकच आहे. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. आणि म्हणून जो कुठल्या जीवापेक्षा जीव ब्रह्मापेक्षा भिन्न नाही. व अशा प्रकारे तत्सृष्ट्वा ते दैवानुप्राविशत. या श्रुतीने जीव परमात्मा यांचा उपाधिक भेद असला तथापि वास्तविक अभेद दाखवला आहे. असा पुरस्वामी म्हणून या पुराचा असणारा स्वामी जो ईश्वर त्याचे अनुष्ठान म्हणजे ध्यान विचाराने अपरोक्ष विज्ञान झाले तो स्वामी आहे. त्याचं काय ध्यानाने त्याचं ज्ञान झाल्यानंतर विचाराने म्हणजे अपरोक्ष विज्ञान झाल्यानंतर सर्व संन्यासपूर्वक सर्वभूतस्थ अशा ब्रह्माचे ज्ञान झाले की त्या पुरुषाला कोणत्याही प्रकारचा शोक होत नाही. आणि अशा प्रकारे श्रवण मनन निध्यासनाद्वारे त्या एकदा तत्वाचं ज्ञान झाल्यानंतर त्या जीवात्म्याला काय मग कोणत्याही प्रकारचा शोक त्याला स्वस्वरूप कळलं मी कोण हे एकदा त्याला कळलं की मग त्याला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्याला शोक होत नाही. कारण आत्मविज्ञानामुळे अभयाची प्राप्ती होत असल्याने शोकास अवसर नाही. कारण एकदा आत्मज्ञान तुम्हाला झालं की एकदा आत्मज्ञान झाल्यानंतर अभयाचीच प्राप्ती होते. त्यानंतर बाकी काही नाही. तुम्हाला काय होतं अभयाची प्राप्ती होते. आणि मग शोक मग एकदा तुम्हाला अभय प्राप्त झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा शोक म्हणजे दुःख त्या ठिकाणी होत नाही. मग भीती कशी राहणार. आणि एकदा मग अशा प्रकारे सर्वच आत्मभूत वासुदेव सर्वम हा सिद्धांत रूढ झाला. मग भीती कशाची राहणार. मग भिन्न काही नाही. म्हणून निर्वैर सर्व भूतेषु सगळ्यामध्ये तो एकच असणारा आत्मतत्व पाहायला लागल्यानंतर कोण कोणापासून कोणाला कशाची भीती वाटेल म्हणून कसलीही भीती राहणार नाही. मग भीती कशी राहणार म्हणजे तो जीवनमुक्त होतो. मग त्याच्या दृष्टीने काय काहीच नाही सर्व आत्माच आहे. आणि असं एकदा त्यांनी पाहायला लागल्या ती दृष्टी त्याला निर्माण झाल्यानंतर तो कोण तो असणारा साधक काय होतो जीवनमुक्त होतो. त्याच्या प्रारब्ध कर्माचा उपभोगाने क्षय झाला की आणि मग तो अशा प्रकारे प्रारब्धाचा जे प्रारब्ध कर्म आहे ते सगळ्यांनाच भोगायला लागतं. ज्ञानी जरी असला तरी सुद्धा प्रारब्ध कर्म भोगाने क्षय सांगितला त्याने भोगाने त्याचा क्षय होतो. म्हणजे अशा प्रकारे त्याचं त्या ज्ञानीचं जे प्रारब्ध कर्म आहे ते कर्माच्या उपभोगाने क्षय झाला की तो विदेहमुक्त होतो. मग तो देहमुक्तीला प्राप्त होतो. आणि म्हणजे पुन्हा जन्मास येत नाही. जीवनमुक्ती व विदेहमुक्ती या दोन्हीसही प्रमाण दाखवले आहे. म्हणजे अशा प्रकारे तो जीवनमुक्तच होतो प्रारब्ध कर्म संपल्यानंतर. आणि म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी या शरीराला नगराची पुराची रचना करून तो जीवात्मा काय तो या सगळ्याच्या द्वारे श्रवण मन निध्यासना आदीच्या द्वारे स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेतल्यानंतर तो त्या ब्रह्माभावालाच प्राप्त होतो. असा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न या प्रथम मंत्राच्या द्वारे त्यांनी केला आहे. त्यानंतर दुसऱ्या मंत्राच्या द्वारे तोच विषय आहे तो पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा विशेष अर्थ उद्याच्या पाठाला पाहणार आहोत. ओम तत्सत.